विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, आपल्या सर्वांचं आपल्या ऑनलाईन क्लासमध्ये मी स्वागत करते। आपण आजपर्यंत 2 विचारवंतांचा अभ्यास केलेला आहे। त्यामध्ये पहिला कौटिल्य, कौटिल्याच्या सुशासन आणि भ्रष्टाचार या 2 विचारांचा आपण अभ्यास केला। त्यानंतर फ्रेडरिक विन्सलो टेलर या विचारवंतांच्या शास्त्रीय व्यवस्थापनाचे तत्वे, शास्त्रीय व्यवस्थापनाची संकल्पना, शास्त्रीय व्यवस्थापनाची तत्वे आणि मानसिक क्रांतीचा सिद्धांत, तसेच त्यांच्या विचारांचे मूल्यमापन हा भाग आपण मागील भागामध्ये पाहिलेला आहे। आज आपण तिसऱ्या प्रकरणाला म्हणजेच हेनरी फेयॉल या विचारवंताचे विचार आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर हेनरी फेयॉल हा जो विचारवंत आहे, या विचारवंताला आधुनिक व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते। आधुनिक व्यवस्थापनाचा जनक। त्यांनी त्यांच्या विचारांनी, सिद्धांतांनी व कार्यपद्धतीने व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये एक प्रचंड लोकप्रियता आणि नवचैतन्य मिळवून एक निर्माण केलं होतं। आणि हेनरी फेयॉल हे एक प्रसिद्ध अभियंता आणि यशस्वी व्यवस्थापक म्हणून सुद्धा या ठिकाणी ओळखले जातात। त्यांनी व्यवस्थापन क्षेत्रात दिलेल्या योगदानामुळे व्यवस्थापन विचाराच्या इतिहासात त्यांचे विचार हे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत। इतिहासात त्यांचे जे योगदान आहे ते अत्यंत मौल्यवान असं योगदान आहे। फेयॉल हे असे पहिले विचारवंत आहेत की ज्यांनी मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि कार्यव्यवस्थापन यामधील समस्यांचा अभ्यास त्यांनी केलेला आहे। म्हणजे हेनरी फेयॉल हा जो विचारवंत आहे, या विचारवंतांनी जे विचार मांडलेले आहेत, हे विचार व्यवस्थापनामध्ये त्या काळामध्ये अत्यंत महत्त्वाचे असे विचार मांडलेले आहेत। आणि आज सुद्धा आपल्याला हेनरी फेयॉलचे विचार व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अवलंबिता येण्यासारखे आहेत किंवा ते अवलंबिले जातात असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो। आता या ठिकाणी आपण मागील प्रकरणामध्ये टेलर यांच्या शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचा अभ्यास केला आहे। तर एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचा जनक हा टेलर आहे। शास्त्रीय व्यवस्थापन सिद्धांताचा जनक हा टेलर आहे आणि हेनरी फेयॉल हा आधुनिक व्यवस्थापन विचारधारेचा जनक आहे। दोघांचीही कारकीर्द एकाच कालखंडामधली आहे, म्हणजे दोन्ही एकाच कालखंडामधले आहेत। तुम्ही पहा की हेनरी फेयॉल यांचा जो जन्म आहे तो 1841 मध्ये झालेला आहे आणि टेलरचा जन्म कधी झालेला आहे? 1856 मध्ये झालेला आहे। म्हणजे या ठिकाणी हेनरी फेयॉल हे टेलर यांच्यापेक्षा सुद्धा वयाने मोठे आहेत आणि त्यांनी आपला जो व्यवस्थापनाचा सिद्धांत आहे किंवा व्यवस्थापनाविषयीची तत्वे आहेत, ही तत्वे टेलरच्या अगोदर मांडलेली आहेत। परंतु या ठिकाणी त्यांची जी काही मांडणी आहे, ती मांडणी जगाच्या समोर टेलर यांच्या विचारापेक्षा उशिरा आलेली आहे। तिचं कारण असं आहे की टेलर यांचं लिखाण हे इंग्रजीमधून होतं आणि हेनरी फेयॉल यांचा पहिला ग्रंथ हा त्यांनी
फ्रेंच भाषेमध्ये लिहिला आणि फ्रेंच भाषेमधून या त्यांच्या ग्रंथाचं इंग्रजीमध्ये रूपांतर व्हायला वेळ लागला आणि त्यामुळं तो जगाच्या समोर यायला वेळ लागला. परंतु दोघांचे विचार एकाच कालखंडामधले आहेत किंवा एकाच कार्यकालामधले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या हेनरी फेयॉल विचारवंताचे विचारसुद्धा व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे आहेत. टेलर आणि फेयॉल हे समकालीन विचारवंत या ठिकाणी आपल्याला असलेले दिसून येतात. आता अनेकदा काय होतं पहा की जे अभ्यासक आहेत, व्यवस्थापनाचे अभ्यासक असतील, प्रशासन क्षेत्रामधले म्हणजे लोकप्रशासनाचे अभ्यासक असतील, यांच्यामध्ये एक म्हणजे वाद निर्माण होतो. तो वाद यासाठी निर्माण होतो की व्यवस्थापनाचा जनक हा टेलर की हेनरी फेयॉल. तर यामध्ये आपण सहजपणे समजून या ठिकाणी घ्यायचं की आधुनिक व्यवस्थापनाच्या विचारधारेचा जनक म्हणून आपण हेनरी फेयॉलला या ठिकाणी पाहतो किंवा ओळखतो आणि शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून आपण टेलरला ओळखतो. तर हा दोघांमधला जो फरक आहे तो लक्षात घ्या. विचारवंतांमध्ये मतभेद आहेत. त्यांना या ठिकाणी म्हणजे काही लोकांना असं वाटतं की हेनरी फेयॉल हे व्यवस्थापनाचे जनक आहेत, परंतु शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक हा टेलर आहे. हे एकच लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे हा वाद या ठिकाणी जर आपल्यासमोर आला तर तो या ठिकाणी आपल्याला अभ्यासता आला पाहिजे की या दोघांमध्ये जे काही म्हणजे दोघांविषयी जे मतभेद आहेत जनकत्वाच्या म्हणजे माध्यमातून किंवा जनकत्व देण्याच्या मुळे जे काही या ठिकाणी इथे विचारवंतांमध्ये मतभेद आहेत ते असे आहेत. तर आपण या ठिकाणी एक लक्षात ठेवायचं की दोघांनी विचार वेगवेगळे मांडलेले आहेत, त्यामुळे दोघांचे हे जनकत्व जे आहे ते त्या त्या विचारामध्ये आपण देऊ शकतो. परंतु व्यवस्थापनाचा जनक असं म्हणत असताना या विचारवंतांमध्ये आपल्याला मतभेद आढळून येतात. असो, तर या ठिकाणी या हेनरी फेयॉल या विचारवंतांनी मध्यमस्तरीय व्यवस्थापन आणि कार्यव्यवस्थापन यामधील समस्यांचा अभ्यास केलेला आहे. आपण या ठिकाणी पाहिलं की टेलर ह्या विचारवंतांनी काय केलेलं आहे की त्यांनी शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन कार्य करून जास्तीत जास्त उत्पादन वाढ करण्याचा त्यांचा हा सिद्धांत आहे. मग त्या ठिकाणी विकास, प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा अशी त्यांची या ठिकाणी भावना आहे. कामगार, कारखानदार, त्याचबरोबर राष्ट्र या सर्वांच्याच हिताचा हा सिद्धांत आहे असं मत टेलर यांचं त्यांच्या सिद्धांताच्या अनुषंगाने आपल्याला अभ्यासायला मिळालेलं आहे. तर हेनरी फेयॉल या विचारवंतांनी व्यवस्थापनाचा सिद्धांत मांडत असताना मध्यम स्तर म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रामधला जो मध्यम स्तर आहे त्या मध्यम स्तरावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित केलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तर हेनरी फेयॉल यांचे विचार अत्यंत महत्त्वाचे आहेत, मौल्यवान आहेत. तर त्यांच्या या विचाराच्या अनुषंगानं उर्विक या विचारवंतांनी आपलं मत मांडलेलं आहे. ते असं म्हणतात की त्यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे वर्ष प्रशासकीय सिद्धांताच्या ऐक्यासाठी त्यांनी खर्ची घातले आहेत. त्यांचे व्यवस्थापनाचे हे सिद्धांत सर्वत्र उपयुक्त ठरणारे आहेत असा फेयॉल यांचा विचार होता. म्हणूनच त्यांचे हे शास्त्रीय व्यवस्थापनाचे सिद्धांत आज सार्वत्रिक स्वरूपाचे ठरलेले आहेत. आता सार्वत्रिक स्वरूपाचे म्हणत असताना या ठिकाणी त्यांनी सांगितलेले व्यवस्थापनाचे जे काही तत्वे आहेत, जे काही सिद्धांत आहेत, हे प्रत्येक संघटनेमध्ये, मग ती राजकीय स्वरूपाची संघटना असेल, धार्मिक स्वरूपाची संघटना असेल, आर्थिक स्वरूपाची संघटना असेल, सामाजिक स्वरूपाची संघटना असेल, व्यवस्थापकीय संघटना असेल किंवा प्रशासकीय संघटना असेल, या सर्व संघटनांमध्ये, शालेय संस्था असतील, प्रत्येक ठिकाणी आपल्याला त्यांच्या या व्यवस्थापन सिद्धांताच्या तत्वांचा अवलंब करता येतो किंवा ते उपयुक्त आहेत असं मत हेनरी फेयॉल या विचारवंताचं होतं. आणि त्याचबरोबर त्यांच्या या विचारानुसार
जर आपण या ठिकाणी विचार केला तर आजही या तत्वांच्या आधारे विविध संस्था संघटना अस्तित्वात आलेल्या किंवा कार्य करताना आपल्याला दिसून येतात. तर या पद्धतीनं या ठिकाणी या उर्विक यांनी म्हणजे फेऑल यांच्याविषयीचं आपलं मत मांडलेलं आहे. तसेच या ठिकाणी हेनरी फेऑल यांना व्यवस्थापन क्षेत्रामध्ये जे यश मिळालेलं आहे, त्यांची जी काही मौल्यवान अशी म्हणजे कामगिरी त्यांनी पार पाडलेली आहे, त्याचं यश ते स्वतःला घेत नाहीत. ते असं म्हणत नाहीत की ते माझ्या गुणवैशिष्ट्यांमुळं मला ते यश मिळालेलं आहे. तर ते असं म्हणतात, मला जे यश मिळालेलं आहे ते यश त्यांनी राबविलेल्या सिद्धांतामुळे मिळालेलं आहे. म्हणजेच व्यवस्थापन सिद्धांतामुळे त्यांना हे सर्व काही करता आलेलं आहे असं मत या म्हणजे हेनरी फेऑल विचारवंताचं असलेलं आपल्याला पाहावयास मिळतं. तसेच या ठिकाणी हेनरी फेऑल या विचारवंतांनी आपल्या सिद्धांताच्या आधारे कमेंटरी फूर चंबाल्ट या कंपनीला फ्रान्समध्ये अग्रगण्य कंपनीचं स्थान मिळवून दिलेलं आहे. म्हणजे त्यांनी मांडलेल्या व्यवस्थापन सिद्धांतामुळे तसेच त्यांच्या अद्वितीय योगदानामुळे या म्हणजे फूर चंबाल्ट ही जी काही कंपनी आहे, ही कंपनी फ्रान्समध्ये त्या काळात नंबर 1 पोहोचलेली होती. वास्तविक पाहता या ठिकाणी ह्या कंपनीमध्ये फार वाद होते. अगदी कंपनी डबघाईस आलेली होती, तरीसुद्धा ही कंपनी अग्रगण्य अशी त्या ठिकाणी बनवता आली. तर हार्वर्ड एफ मेरिल या विचारवंतांनी हेनरी फेऑल यांच्याविषयी असं म्हटलेलं आहे पहा, की व्यवस्थापनातील साहित्यातील फ्रान्सिस बॅकन अशी पदवी त्यांना दिलेली आहे. म्हणजे व्यवस्थापन साहित्यातील पदवी म्हणजे व्यवस्थापनाविषयीचं जे साहित्य आहे ते हेनरी फेऑल यांनी फार महत्त्वाचं त्या ठिकाणी लिखाण केलेलं आहे. त्यामुळं त्यांनी फ्रान्सिस बॅकन अशी त्यांना या ठिकाणी पदवी दिली आहे. फ्रान्समध्ये हा सर्वोच्च दिला जाणारा म्हणजे साहित्य क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार किंवा तशा पद्धतीचं काम हेनरी फेऑल यांनी केलेलं आहे असं मत हार्वर्ड एफ मेरिल या विचारवंतांनी व्यक्त केलेलं आहे. म्हणूनच या ठिकाणी त्यांच्या या सिद्धांतामुळं हेनरी फेऑल हे प्रशासकीय व व्यवस्थापकीय विचारवंत म्हणून सर्वत्र मान्यता पावलेले आहेत असं आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे म्हणता येतं किंवा त्यांच्याविषयी या ठिकाणी ह्या भावना सर्वत्र असलेल्या आपणास आढळून येतात. पुढचा महत्त्वाचा भाग म्हणजे या ठिकाणी आपल्याला थोडक्यात हेनरी फेऑल यांचा जो परिचय आहे तो आपण या ठिकाणी पाहूयात. तर हेनरी फेऑल यांचा जन्म हा 1841 मध्ये फ्रान्समधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये झालेला आहे. त्यांनी स्कूल ऑफ माइन इटिनी यामधून खान म्हणजे या संस्थेमधून खान अभियंत्याची शैक्षणिक संस्थेमधून खान अभियंत्याची पदवी त्यांनी प्राप्त केलेली आहे. त्यानंतर मग 1860 मध्ये SA कमेंटरी फूर चंबाल्ट या कंपनीमध्ये त्यांनी इंजिनियर किंवा अभियंता म्हणून आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. मग याच कंपनीमध्ये काम करत असताना तिथे अभियंत्याच्या भूमिकेमध्ये ते कार्य करत होते, परंतु 1872 मध्ये ते या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले. म्हणजे जनरल मॅनेजर या पदावरती त्यांची नियुक्ती झाली. 1872 मध्ये त्यांची नियुक्ती जनरल मॅनेजर या पदावरती करण्यात आली आणि पुढे मग 1888 मध्ये ते याच कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर बनले आणि त्यांनी मॅनेजिंग डायरेक्टर पदाची सूत्रे हातात घेतली. त्यावेळी कंपनीची अवस्था
फार काही चांगली नव्हती. परंतु हेनरी फ्योल यांनी जे त्यांचा अनुभव होता, त्यांनी जे सिद्धांत म्हणजे व्यवस्थापनाविषयी जे काही सिद्धांत मांडले होते, त्या सिद्धांताच्या आधारे त्याची अंमलबजावणी करत ही जी कंपनी आहे, ही कंपनी त्यांनी त्या काळामध्ये जे तिची परिस्थिती होती त्या परिस्थितीमधून तिला बाहेर काढलं आणि फ्रान्समधील नंबर 1 ची कंपनी अशी तिची ख्याती निर्माण केली. म्हणजे नंबर 1 ची कंपनी त्यांनी या कंपनीला बनवलं. तर एवढं मोठं काम त्या काळामध्ये हेनरी फ्योल यांनी केलेलं आहे आणि म्हणून त्यांचं जे काही हे व्यवस्थापन क्षेत्राचं जे काही कार्य आहे किंवा कंपनीमध्ये हेनरी फ्योल यांची इतिहासामध्ये नोंद राहिलेली आहे. तर यामध्ये आपल्याला हेनरी फ्योल यांच्या विचारांचा अभ्यास करत असताना असं दिसून येतं की हेनरी फ्योल यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून लिखाणाला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीला त्यांनी तांत्रिक, भूगर्भशास्त्र, खाण अभियांत्रिकी, कारण त्यांनी ज्या क्षेत्रामध्ये अध्ययन केलं होतं त्यांचा जो काही अभ्यास झालेला होता त्या क्षेत्रामध्ये त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी लिखाण करायला सुरुवात केलेली आपल्याला दिसून येते. नंतर या ठिकाणी व्यवस्थापनातील त्यांचा सर्वात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे त्यांना जो काही अनुभव आलेला होता, त्यांनी त्या कंपनीमध्ये जे काही काम केलं होतं त्या कामाच्या आधारे, अनुभवाच्या आधारे त्यांनी हा एक व्यवस्थापन क्षेत्रामधील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ लिहिला की ज्या ग्रंथाला सुरुवातीला त्यांनी जे नाव दिलं होतं ते होतं जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन. हा ग्रंथ त्यांनी या ठिकाणी लिहिला आणि याच त्यांच्या ग्रंथाला पुढे जनरल अँड इंडस्ट्रियल मॅनेजमेंट अशा नावानं सुद्धा ओळखल्या जाऊ लागलं. तर त्यांचा हा ग्रंथ त्यांनी प्रथमतः मी आताच तुम्हाला या ठिकाणी सांगितलं त्या पद्धतीनं तो फ्रेंच भाषेमध्ये या ठिकाणी लिहिला होता आणि नंतर या ग्रंथाचं इंग्रजीमध्ये रूपांतर करण्यात आलं. तर या विचारवंताच्या काही ग्रंथांचा आपण या ठिकाणी विचार करूया. त्यांचे कोणकोणते ग्रंथ आहेत हे आपण या ठिकाणी पाहूयात. तर त्यामध्ये त्यांनी पहिला जो ग्रंथ लिहिलेला आहे 1908 मध्ये तो म्हणजे डिस्कोर्स ऑन द जनरल प्रिन्सिपल्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. हा त्यांचा 1918 मध्ये प्रकाशित झाले 1908 मध्ये प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. त्यानंतर दुसरा त्यांचा महत्त्वाचा ग्रंथ की जो या ठिकाणी प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा ग्रंथ तो म्हणजे जनरल अँड इंडस्ट्रियल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा मॅनेजमेंट. हा त्यांचा अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे जो 1916 मध्ये प्रकाशित झाला. यानंतर इम्पॉर्टन्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स इन द कंडक्ट ऑफ बिझनेस. हा त्यांचा ग्रंथ 1917 मध्ये प्रकाशित झालेला आहे. म्हणजे बिझनेस, आता हा जो त्यांचा ग्रंथ आहे या ग्रंथाचं बिझनेस मॅनेजमेंटमध्ये फार महत्त्व आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा या ग्रंथाला विशेष महत्त्व देऊन त्याचा अभ्यास केला जातो. यानंतर द रिफॉर्म ऑफ द पब्लिक सर्व्हिस हा त्यांचा ग्रंथ 1918 मध्ये प्रकाशित झाला. म्हणजे पब्लिक सर्व्हिसच्या अनुषंगाने त्यांनी हा लिहिलेला ग्रंथ आहे. त्यानंतर द इंडस्ट्रियलायझेशन ऑफ स्टेट 1919 मध्ये त्यांनी हा ग्रंथ प्रकाशित केला. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म्स ऑफ पोस्ट्स अँड टेलिग्राफ्स हा त्यांचा ग्रंथ 1921 मध्ये प्रकाशित झाला. आणि द थेअरी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन इन द स्टेट हा ग्रंथ त्यांचा 1923 मध्ये, म्हणजे प्रशासनाविषयीचे जे काही सिद्धांत आहेत राज्याच्या प्रशासन कार्याविषयीचे ते त्यांनी 1923 मध्ये ग्रंथरूपाने या ठिकाणी मांडलेले आहेत. तर हे एवढं लिखाण, याच्यापेक्षाही जास्त लिखाण त्यांनी केलेलं आहे. आपण या ठिकाणी त्यांचे निवडक ग्रंथ सांगितलेले आहेत. तर
हेनरी फेयॉल हा विचारवंत अत्यंत महत्त्वाचा विचारवंत आहे की ज्यांनी व्यवस्थापन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेली व्यवस्थापनाची जी काही तत्त्वे आहेत ही तत्त्वे केवळ आणि केवळ व्यवस्थापन प्रशासन क्षेत्रामध्येच महत्त्वाची आहेत असं नाही, तर त्यांची ही तत्त्वे प्रत्येक स्वरूपाच्या संघटनेमध्ये आपल्याला या ठिकाणी उपयोगी ठरतात. कोणत्याही स्वरूपाची कार्य करणारी संघटना असो, अगदी राजकीय, धार्मिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक सर्व प्रकारच्या संघटनांमध्ये आपल्याला उत्तम दर्जाचं व्यवस्थापन करण्यासाठी या व्यवस्थापन सिद्धांताची मदत ही होऊ शकते असं मत हेनरी फेयॉल या विचारवंताचं होतं. आणि आज त्यांच्या मताप्रमाणे त्यांनी सांगितलेली अनेक तत्त्वे सार्वत्रिक स्वरूपाची बनलेली आहेत आणि म्हणूनच आपण या ठिकाणी पाहिलं की लोकप्रशासन हे शास्त्र म्हणून या ठिकाणी ओळखल्या जात आहे, कारण अनेक महत्त्वाचे सिद्धांत लोकप्रशासनांतर्गत उदयास आलेले आहेत आणि जे सार्वत्रिक स्वरूपाचे सुद्धा आहेत. म्हणून या ठिकाणी आपल्याला हेनरी फेयॉल यांच्या या विचारांचं महत्त्व या ठिकाणी अभ्यासायचं आहे. त्यांचा व्यवस्थापनाचा सिद्धांत आपल्याला अभ्यासायचा आहे आणि त्यांच्या या व्यवस्थापनाच्या सिद्धांतामध्ये आपल्याला 14 विशेष तत्वांचा अभ्यास करायचा आहे. महत्त्वाची तत्वे या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत, ती तत्वे आपल्याला या ठिकाणी अभ्यासायची आहे. वास्तविक पाहता हेनरी फेयॉल यांनी जेव्हा सुरुवातीला व्यवस्थापनाच्या सिद्धांताचा म्हणजे व्यवस्थापन क्षेत्रामध्ये कोणकोणत्या तत्वांचा समावेश असावा किंवा व्यवस्थापन उत्तम दर्जाचं म्हणजे करण्यासाठी, उत्तम प्रकारे काम करण्यासाठी कोणकोणत्या तत्वांचा आधार घ्यावा याचा जेव्हा ते अभ्यास करत होते तेव्हा त्यांनी सुरुवातीच्या कालखंडामध्ये एकंदरीत 60 तत्वे आहेत असं त्यांना या ठिकाणी वाटत होतं किंवा 60 तत्वांची निर्मिती त्यांनी केलेली होती. परंतु नंतर याच्यामध्ये संशोधन करून त्याच्यामध्ये बारीक अभ्यास करून त्यांनी त्यामधून अत्यंत महत्त्वाची आवश्यक असणारी अशी 14 तत्वे त्यांनी काढलेली आहेत आणि त्या 14 तत्वांचा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करावयाचा आहे. तर आजच्या भागामध्ये आपण या ठिकाणी थांबूयात. पुढील भागामध्ये आपण हेनरी फेयॉल यांच्या व्यवस्थापन सिद्धांताच्या तत्वांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तर आज आपण या ठिकाणी थांबूयात. आपल्या सर्वांचे धन्यवाद.